ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच 1 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता इथे जी काही निपूर आणि गिरिजा असतात त्या खरं तर इथे प्रियाचं सगळं काही भांडफोड करायलाच इथे आलेल्या असतात बरं का. आता तिचं शेवटचं हे भांडाफोड असतं, हे या दोघींचं काम असतं. आता इकडं जी काही गिरिजा असते ती म्हणत असते, प्रिया तू फक्त सायलीताई आणि पूर्ण आजीच्याच बाबतीत चुकीची वागलेली नाहीस, तू खरं तरी एक आणखी गोष्ट केलेली आहेस, त्यामुळे समस्त स्त्री जातीला काळीमा फासलेली आहेस असंही तिने म्हटल्याबरोबर अश्विनला तर धक्का बसलेला असतो आणि घरच्यांना सुद्धा. तेव्हा अश्विन म्हणत असतो आणखी काय केलंय तन्वीनी. तेव्हा इकडनं निपूर म्हणत असते, अस्मिताताईच्या चोरवटीच्या दिवशी प्रियाने जो काही नीचपणा केला ना तो तिने स्वतः मीनावणीकडे कबूल केलेला आहे असं म्हटल्याबरोबर सायलीने तो सगळ्यांना व्हिडिओ दाखवलेला असतो. आता हा व्हिडिओ दाखवल्यानंतर खरंच सगळ्यांचा तर पारा चढलेलाच असतो. मात्र इकडे जी काही प्रिया असते तिने डोळे बंद केलेले असतात, कारण की तिला माहीत झालेलं असतं आता माझा तिसरा कारनामा सुद्धा सगळ्यांसमोर आलेला आहे. आता इकडे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांचा पारा चढलेला असतो. मात्र इकडे अस्मिता तर फार चिडलेली असते. ती ते म्हणत असते, माझ्या चोरवटी दिवशी तू तेल सांडलं होतंस हे मला आधीच माहीत होतं, तरी सुद्धा तू कागावा केलास आणि मला म्हणालीस की हे सायलीसाठी मी केलं होतं, तुझ्यासाठी नाही. पण माझ्या मनात शंका होतीच तन्वी, आणि आज शंकाची त्या खात्री सुद्धा मला पटली. आता खरं तरी ते सगळं काही ते फ्लॅशबॅक दाखवलेला असतो, जेव्हा इथे अस्मिता पडलेली असते आणि सायलीने तिथे सावरलेला. आता अस्मिता जी असते हे सगळं काही आठवून तिला त्रास तर होत असतो. ती ते म्हणत असते, तू माझ्याशी नाही तर माझ्या बाळाशी सुद्धा वाईट वागलीस, त्याचा जीव घेण्याचा तू प्रयत्न केलास, अगं माणूसच का कोणच असंही ते खरं अस्मिता म्हणत असते. मात्र प्रिया हे सगळं काही होऊन सुद्धा स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते. मी हे सगळं नाही केलं अस्मिता, तुझ्या बाळाला काही होईल असा विचार सुद्धा मी करू शकत नाही असं म्हटल्यानंतर इकडनं अश्विन सुद्धा फार चिडलेला, अगं तू काही करू शकत, हजारो राक्षसींनी मेले असेल तेव्हा तुझा जन्म झाला असेल, अगं तू माझी बायकोस, हेच खरं तर माझ्यासाठी किती वाईट आहे, माझं नशीब खराब आहे म्हणून तू माझी बायकोस, मला सतत म्हणत राहायचीस की माझे हे घरचे, पण मात्र तू माझ्या पूर्ण आजीसोबत, माझ्या वहिनीसोबत, माझ्या बहिणीसोबत आणि बहिणीच्या बाळासोबत जे काही केलंस ते इतकं भयानक आहे ना, हे सगळं विचार करूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली असंही ते अश्विन. प्रिया इकडे माफीच मागत असते, मला माफ करा, माझ्याकडून चूक जर झाली असं तुम्हाला वाटत असेल तर खरंच मी परत तुमच्याशी माफी मागते, मला माफ करा असंही ते प्रिया रडत म्हणण्याचं नाटक करत असते. तेव्हा इकडं जी काही प्रिया असते ती अस्मिता ताईला सुद्धा म्हणत असते, अस्मिता तू तरी मला माफ कर ना गं, तू तरी मला समजून घे ना गं असंही ते म्हणत असते बरं का. आता अस्मिताच्या बाळासोबत एवढं वाईट केल्यानंतर अस्मिता तिला समजून घेईल असं तिला कसं वाटू शकतं बरं. आता इथे अस्मिता म्हणत असते, मी तुला माफ करू, तुला असं वाटतंय ना, बरं ठीक आहे एका अटीवर असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, हो मी काहीही करायला तयार आहे. तेव्हा खरं तर अस्मिता लगेच विमलला म्हणत असते, विमल जा आणि किचनमधून एक वाटीभर तेल घेऊन ये असं म्हटल्यानंतर खरं तर विमल पडदेशीन जाते आणि तेलाची वाटी घेऊन येते आणि अस्मिताच्या हातात ठेवते. अस्मिता अक्षरशः खरं तर ती तेलाची वाटी पूर्णपणे खाली येते तेल टाकत असते. तेल टाकल्याबरोबर खरं तर इथे अस्मिता तिला म्हणत असते, या तेलावरनं चाल तन्वी असं म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता बरं का. तेव्हा इकडनं अस्मिता म्हणत असते, आता काय विचार करतेस, तू तर प्रेग्नेंट सुद्धा नव्हतीस, अगं मी 3 महिन्याची प्रेग्नेंट होते, माझ्या पोटात बाळ होतं, मी जर खाली पडले असेल तर माझ्या बाळाचा जीव सुद्धा गेला असता, आता काय विचार करते, चाल आता असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, अगं अस्मिता काय करतेस, मी पडेल की. मात्र अस्मिताचा पारा चढलेला असतो, चाल म्हणते ना तुला असं जोरात तिच्यावर ओरडल्याबरोबर इथे जी काही प्रिया असते त्या तेलावर अक्षरशः चालत असते. चालताना तिचा तोल जातो आणि जोरात खाली आपटलेली असते. तरी ते प्रियाच्या प्रत्येक पापाची शिक्षा तिला बरोबर मिळालेली असते. आता खरं तरी ते अस्मिता म्हणत असते, मी अशीच पडली असते ग तन्वी, जर मला सायलीने सावरलं नसतं तर माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं असंही ते अस्मिता म्हटल्याबरोबर इकडं जी काही निपूर असते ती सुद्धा इथे म्हणत असते, प्रिया तेल तूच सांडवलंस हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी तुला काहीही केलं नाही, कारण की तू या घरची सून होती, त्यांचा मोठेपणा तुला दिसला नाही का असंही ते निपूरनी म्हटल्यानंतर गिरिजा सुद्धा म्हणते, अगं इतक्या चांगल्या माणसाची तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलीस ना, मोठेपणा तुला दिसला नाही असं म्हटल्यानंतर गिरिजा सुद्धा इथे म्हणत असते, अगं इतक्या चांगल्या माणसाची तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागलीस, पूर्ण आजी, प्रताप काका, कल्पना मावशी यांनी तुझ्यावर किती प्रेमापासून आपलंसं मांडलं आणि जेव्हा त्यांना तुझे खरे रंग कळायला लागले तेव्हा त्यांनी तुला त्यांच्यापासून दूर केलं, तरी सुद्धा तुला काही इजा व्हावी असा त्यांनी विचार सुद्धा नाही केला.
अगं तू प्रिया साधं अस्मिताच्या पोटातल्या बाळाला सुद्धा सोडलं नाहीस असंही ते गिरिजाने म्हटल्याबरोबर तेव्हा खरं प्रताप सुद्धा म्हणतात, तन्वी तुझं प्रत्येक चूक आम्ही आमच्या पोटात घातली, हीच आमची सगळ्यात मोठी चूक होती, आमच्या पाठीमागे तू काय काय करतेस हे आम्हाला कधी कळलंच नाही ग असंही ते प्रताप म्हटल्याबरोबर कल्पना सुद्धा म्हणते, अगं तुझ्यावरच्या मायाने आम्ही आंधळे झालो होतो, पण तू या घराचं वाटोच करायला निघलीस असं म्हटल्यानंतर जे काही अश्विन असतो, अश्विन सुद्धा इथे फार चिडतो बरं का. तो सुद्धा इथे म्हणत असतो, या सगळ्यात खरं तर आमचे डोळे उघडले, कदाचित मम्मा आणि डॅड तुला माफ करतील पण मी मरेपर्यंत तुला माफ करणार नाही तन्वी असंही ते अश्विनी म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते ती फार घाबरलेली असते आणि ते अश्विनला म्हणत, अश्विन प्लीज इतक्या टोकाला जाऊ नकोस ना, माझ्यावर तुझं प्रेम आहे ना, मला तुझ्याशिवाय कुणाचाच आधार नाही रे असं म्हटल्यानंतर खरं तर अश्विनला अजिबात फरक पडत नसतो ह्या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा इकडनं जी काही सायली असते ती म्हणते, तुझा प्रत्येक आधार तुझ्या कर्मानेच तू घालवलास प्रिया, मग आता कशाला अश्विन भाऊजी समोर भीक मागतेस असं म्हटल्यानंतर इकडे प्रिया तर घाबरलेली असते. इकडे अर्जुन सुद्धा म्हणतो, मम्मा तू कशाची वाट बघतेस, या मुलीला आत्ता घराबाहेर काढ, हिला घरात घेण्याचा कुणी अधिकार दिला, हिला घरात घेऊ नका, हिला घराबाहेर काढ असं म्हटल्यानंतर प्रिया खरं माफी मागत असते, खरंच मला माफ करा, मी इथून पुढे अशी अजिबात चूक करणार नाही, या घरची सून जर गार्डनमध्ये चिखलात राहायला लागली तर या घरची इज्जत नाही का जायची असंही ते प्रिया हात जोडून म्हणत असते बरं का. मात्र कल्पना एकही शब्द ऐकत नाही. कल्पना करत तिला हाताला पकड आणि स्टोरूमच्या दिशेने घेऊन जाते. आता अस्मिता इथे ओरडत असते, अगं मम्मा असं काय करते, तिला घराबाहेर काढ ना, घरात कशाला घेऊन जातेत. मात्र इथे कल्पना तिचा हात पकडून समोर घेऊन गेलेले असते, घरचे तिच्या मागे गेलेले असतात. आता इथे कल्पनाने खरं तर इथे प्रियाला स्टोरूममध्ये आणून टाकलेलं असतं, सगळे घरचे सुद्धा तिच्या मागे आलेले असतात बरं का. तेव्हा इथे कल्पना प्रियाला म्हणत असते, अगं तुझ्यावर दया आली समज किंवा तुझं नशीब चांगलं समज, पण हे स्टोरूमच खरं तर तुझी जागा आहे असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते, काय मी इथं राहू, इथं राहायचं मी, या घरावर तुमचा जितका हक्क आहे तितका माझा सुद्धा आहे, इतकं सगळं होऊन सुद्धा हक्क गाजवती बरं का. आता लगेच इकडनं जो काही अर्जुन असतो तो म्हणत असतो, हक्काची भाषा करशील ना तर मी कायद्याची भाषा करतो, तुला चालेल असं अर्जुनने म्हटल्यानंतर प्रिया थोडी घाबरते. इकडनं सायली सुद्धा म्हणते, अगं तुझं नशीब समज, तुझ्यावर एवढी तरी दया दाखवली जाते. तेव्हा मात्र इकडनं प्रताप सुद्धा इथे प्रियाला म्हणत असतं, अगं तुझ्या सासूला पाजर फुटला म्हणून तुला या रूममध्ये जागा मिळाली, नाहीतर तुझी लायकी तर रस्त्यावर राहण्याचीच आहे असं इथे प्रतापने म्हटलेलं असतं. खरं तरी ते प्रिया सप्पा सगळीकडनं वारं होत असतं. कल्पना सुद्धा म्हणते, तुला जर हे मान्य नसेल ना तर तुला चल घराबाहेर काढते, तुला स्टोरूम मध्ये नाही राहायचं असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणतस, नाही मी राहते. आता इथे अस्मिता सुद्धा म्हणते, खरं तर नशीब समज तुझा, मम्माने तुला इथे ठेवले, माझ्या जर हातात असतं ना तुला घराबाहेर नाही या पनवेलच्या बाहेर मी काढलं असतं असं इथे अस्मिता रागातच म्हणत असते बरं. तेव्हा खरं तर गिरिजा जी असते ती गिरिजा म्हणत असते, नाहीतर काय प्रिया, तुझी जी काही आता अवस्था झाली ना तू खरं तर स्वतःहून ओढून घेतलीस. अगं आजपर्यंत तुला ज्यांनी प्रेम केलं का त्यांच्या पाठीत तू खुरा घुपसलास आणि ज्या माणसाकडनं तुला फायदा होतो त्या माणसाला तू जवळ केलंस असंही ते गिरिजा म्हणत असते. तेव्हा निपूर सुद्धा शांत बसत नाही. निपूर सुद्धा इथे म्हणत असते की आणि काय ना प्रिया, प्रत्येक गुन्हेगाराचा कधी ना कधी अंत होणारच असतो आणि तुझा अंत जवळ आलेला आहे आणि त्यासाठी खरं सायली आणि अर्जुनला जेवढी मदत लागेल तेवढी आम्ही दोघी करायला तयार आहोत असंही ते निपूरने म्हटलेलं. कल्पना सुद्धा इथे प्रियाला म्हणत असते, आता खरं तर तुझी कुणीही मदत करणार आहे, तू स्वतः सुद्धा असं म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते कल्पनाचे पाय धरणार असते बरं का. कल्पना मात्र तिला बाजूला ढकलते आणि चला रे सगळ्यांनी असं म्हणून सगळेच जण इथे बाहेर आलेले असतात. निपूर आणि त्याचबरोबर गिरिजाने खिडकी सुद्धा बंद करून घेतलेली असते आणि कल्पनाने इकडे त्या दरवाजाची कडी सुद्धा इथे लावलेली असते. सगळेजण बाहेर आलेले असते. आल्याबरोबर इथे अश्विन म्हणत असतो, तिला या खोलीतच बंद राहिलेला असू द्या, कारण की ती जर घरात वावरताना मला दिसली तर मला अजिबात ती आवडणार नाही असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, आता ती खोलीतच राहील आणि बाहेर आली तरी आपल्या परवानगीशिवाय बाहेर येऊ शकत नाही असं इथे सायलीने म्हटलेलं असतं. खरं तर आता सायली निपूर आणि गिरिजाचे आभार मानत असते, तुम्ही खरंच आमची खूप मदत केली, तुमच्यामुळे हे सगळं काही साध्य झालं. तेव्हा इथे अर्जुन सुद्धा म्हणतो, निपूर खरं तर तू ना जो काही ते व्हिडिओ काढला ना त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे आम्हाला माहीत असतात बऱ्याच गोष्टी पण पुरावा नसल्यामुळे काही सिद्ध करता येत नाही, तुमच्या मदतीने खरं तर प्रियाचं हे रूप सगळ्यांसमोर आम्ही आणू शकलो असंही ते अर्जुन म्हणत असतं. तेव्हा निपूर म्हणत असते, ही तर छोटीची गोष्ट मी केली, तुम्हाला जर आणखी कोणत्याही गोष्टीची मदत लागली तर आम्ही दोघी करायला तयार आहोत असंही ते निपूर. गिरिजा सुद्धा म्हणते, अर्जुन दादा खरं तर अशा प्रियासारख्या मुलीला
खरं करण्यात एक वेगळीच मजा असते. तुम्हाला कुठली जरी माझी मदत लागली ना तर मी मदत करायला तयार आहे. आभार अजिबात मानू नका. मात्र सायली त्या दोघीचे आभार मानत असते. तुमच्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या. तेव्हा निपूर म्हणत असते, आणि हो सायलीताई, प्रियाला तिच्या पापाबद्दल कोणती शिक्षा मिळते हे सगळं काही आम्हाला सांगा. आणि बरं ठीक आहे, आता आम्ही निघतो असं म्हणून निपूर आणि गिरिजा तिथून निघून गेलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.